7 महिन्याचे थकीत ऊसाचे बिल तात्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या संत एकनाथ कारखाना संचालक मंडळावर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर 4 तास ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्वतःला तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून कोंडून घेतलं होतं। पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 7 महिन्यांपासून बिल थकीत आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीचा सामना करत आहे। शेतकरी राहुल कांबळे हा बिल मागण्यासाठी गेला असता उलट कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक सचिन घायल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शेतकऱ्याला बेदम मारहाण केली होती। या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आलाय। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर। काल ढाकेफळ येथील एका ग्रामस्थांना, राहुल कांबळे नावाच्या ग्रामस्थांना सचिन घायाळ या मुजोर कारखानदाराने ऊसाचं बिल मागितलं म्हणून मारहाण केली। त्यानिमित्तानं आज आम्ही तहसील कार्यालय येथे शेकडो शेतकरी जमा झालेलो आहोत आणि सर्व आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। जर आमच्या आंदोलनाला किंवा आमच्या मागणीला सरकारने लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्ररित्या उग्र रूप धारण करणार आहे। मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष मौली पाटील मुळे वारंवार शेतकरी कारखानदाराकडे पैसे मागूनही कारखानदार पैसे देत नाही अशी जेव्हा तक्रार माझ्याकडे आली त्यावेळेस मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने बैठक घेतली। त्या बैठकीच्या अनुषंगाने आज बैठकीच्या की बाबा आपण करायला काय पाहिजे। कारखानदार 6 महिने झाले, आज 7वा महिना लागला, कारखानदार पैसे ऊस घेऊन गेलाय, आज जुग देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही। मग तुम्ही शेतकरी नेते कशासाठी, सर्व समाजातील समाज घटक कशासाठी, नेते कशासाठी, हे ज्यावेळेस आम्हाला प्रश्न विचारू लागले त्यावेळेस आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली। आज आंदोलन दिशा दिलेली आहे, आज आंदोलनाचे निवेदन दिलेलं आहे। जर 2 तासात आम्हाला पैसे मिळाले नाही तर या आंदोलनाची दिशा तीव्र होईल। 6 महिने जर शेतकऱ्याला पैसे मिळत नाही नसेल आणि ते बी जबाबदार व्यक्तीकडून मिळत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे। शेतकऱ्यांनी जर कारखानदाराचे कष्टाचे घामाघामाचे पैसे जर मागायला गेले तर त्यांना मारहाण होत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे। म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत शेतकऱ्याला त्यांच्या कष्टाचं दाम मिळत नाही, त्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे वर्ग होत नाही, तोपर्यंत या आंदोलनाची माघार होणार नाही आणि या आंदोलनाचे होणारे परिणाम प्रशासनाला आणि कारखानदाराला भोगावे लागतील, हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे। काल ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली ते शेतकरी आज आमच्यात आहेत। आम्ही तहसील प्रशासनासमोर त्यांना घेऊन आलेलो, कारण त्यांचा आज त्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला। सर्वप्रथम त्याचा निषेध व्यक्त करून आम्ही आंदोलनाची दिशा ठरवलेली, कारण प्रत्येक शेतकरी कारखानदारासमोर जाऊ शकत नाही, कारण तो भयभीत झालेला आहे, त्याला भीती वाटू लागलेली आहे। आपण जर पैसे मागायला गेलो तर आपल्यालाही मारहाण होईल। काही शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, काही शेतकऱ्यांना शिवीगाळ केली, म्हणून आज शेतकरी त्यांच्या दारात जायला तयार नाही। म्हणून आज आम्ही प्रशासनाच्या दारात आहे, प्रशासन हे आमच्यासाठी आहे, म्हणून आम्ही प्रशासनाच्या दारात आहे। प्रशासनाने जर 2 तासात निर्णय नाही दिला आणि आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही याचं उग्र रूप धारण करणार आहोत। काय नाव तुमचं? माझं राहुल सोमनाथ कांबळे। माझी जमीन आहे ढाकेफळला, मी ऊस दिला होता संत एकनाथ कारखान्याला, 117 टन ऊस दिलेला आहे। आता 7वा महिना लागला, पेमेंट काही दिलं नाही त्यांनी माझं। मी त्याला फोन वगैरे लावले भरपूर, कारखान्यावर गेलो, कारखान्यावर बी शिव्यागाळ्या केल्या होत्या त्यांनी मला, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी। त्याच्यानंतर मी घरी बोलवलं, त्यांनी मला घरी बोलवलं तर त्याचे सिक्युरिटी वगैरे दांडे वगैरे काढून ठेवले। मला त्यांनी कॅबिन मध्ये बोलवलं, माझे जे बरोबर खडकेन, परमेश्वर खडकेन, किशोर खडके माझ्या सोबत होते, त्यांना बाहेर बसवलं, मला कॅबिन मध्ये घेऊन हाणमार चालू केली। त्यांनी तुला बिल देत नाही म्हणे, काय करायचं कर म्हणे। त्यांच्या घरी झाली सकाळी किती वाजता? मी 6 वाजता गेलो होतो, मला 8:30 वाजेपर्यंत त्यांनी बसून ठेवलं। त्याच्यानंतर सिक्युरिटीला शिव्या गाळ्या करायला लावल्या त्यांनी। सिक्युरिटीला बाहेर दांडेवर काढून ठेवले, त्याचे भाऊ होते, तो होता, 4-5 जणांनी मिळून मला मारला त्याच्यामध्ये, दांड्याने, हाताबुक्याने। स्वतः मी तिथून पळ काढला, 112ला फोन लावला, 112 मला तिथं पैठणच्या पोलीस चौकीला बोलवलं। तिथे गेल्यानंतर घाटीला गेलो, घाटीचे उपचार चालू केला। तुमचं काय म्हणणं? हे न्याय मिळाला पाहिजे ना आम्हाला,
शेतकऱ्याला मला मारला असेल कोणाला बी मारन तो, ही दादागिरी झाली त्याची. आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतोय.